तर मित्रांनो मी आलो आहे बघा पुन्हा एकदा. दिवाळी आली ती बघा तोंडावच आणि आणलेला सगळा पप्पांनी बाजार. काय हो दिवाळीचा बाजार काय व्हायचा असतो, टिक्की भरूनच आणलेले. आणि आजच कळ्याचा लाडू बनवण्यासाठी आचारी पण येणार होता. तो आमच्या पलीकडच्या काकाच्या घरात येणार होता बघा. मग आता घेतलं बघा डाळीचं पीठ मिक्स करायला. वर आचारी मामाने ठेवलेली तेलाची कढई. आता झालं बघा पीठ बिक्स सगळं मिक्स करून आणि आता मामा लागलेला बघा कळ्या पाडायला. टॉप लेवलच्या कळ्या पाडायला लागलेल्या मामा. खाली ठेवलेली उकळ त्याच्यावर दाम हाणून कळ्या पाडायच्या होत्या बघा. पट मामाने कळ्या पाडल्या बघा. आणि दणक्या बाजूच झालेत का नाही बघायला लागले चेक करायला. ही बघा डायरेक्ट एकंड काढून डायरेक्ट पातेल्यात शिफ्ट केल्या कळ्यांना. तुम्ही म्हणला आता आज जावा पातेल्यात. कळ्या तर पूर्ण पाडून झालत्या आणि आता तयार झाली ती पाकाची. पाक करायला एक ओतलं बघा जग भरून गच्च. आता जरा मिक्स करून घेतलं आणि पातेले ठेवलं बघा डायरेक्ट गॅसवरती, कारण ते लवकर येण्यासाठी. असं पाण्याला उकळी असतो आणि असं चेकिंग करायला लागते बघा मध्ये. असा झालता बघा पाक घट्ट आणि मामाने घेतलं बघा आता डवळून. मामा तर आता म्हटलं पाक झाला सगळा काकवी आणि घट्ट मुट्ट. आता ओतायला लागते बघा याच्यामध्ये बुंदीचं पातेलं घेतलं बघा आणि कणाकण लागली ओतायला बुंदी. आणि बुंदीच पातेलं ओतलं बघा सगळं पाक त्यामध्ये. आणि झालं बघा आता मामाचं काम चालू, कारण मामाने घेतलं बघा एक नंबर पैकी मिक्स करून सगळं एक नंबर त्यात मुरणार होतं. त्यामुळे त्याला एक अर्धा तास पण वेळ देऊन झाकून ठेवायचं होतं. म्हणून ठेवलं बघा तिथं झाकून खाली. आणि तब्बल अर्ध्या तासाने बरोबर बांधून घेतलं बघा मस्तपैकी गोल लाडू. कसा झालाय दणका. या म्हणलं लाडू काय आला दिवाळीचं एक नंबर क्वालिटी झालतं बघा लाडू.